विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी काळकाम या संकल्पनेवर आधारित उदाहरण घेऊन आलेलो आहे। तर उदाहरण आहे, ए हा व्यक्ती एक काम 80 दिवसात पूर्ण करतो। त्याने 10 दिवस काम केले आणि त्यानंतर बी ने उरलेले काम एकट्याने 42 दिवसात पूर्ण केले। तर दोघे मिळून या ठिकाणी किती दिवसात काम करतील असा तो प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा, काम जे आहे ते एकूण 80 दिवसात ए हा व्यक्ती पूर्ण करतो। समजा या ठिकाणी आपण असं मानू की 80 काम आहे आणि 80 दिवसात ए हा 80 काम 80 दिवसात पूर्ण करतो। मग या ठिकाणी पुढे काय म्हणलं, त्याने 10 दिवस काम केले। मग आता 10 दिवस काम केले, मग 10 दिवस काम केले म्हणजे नक्कीच याने 10 काम हे केलेलं आहे या ठिकाणी। तर बघा, 80 मधून 10 काम गेलं, खाली राहिलं 70 काम। पुढे काय म्हणलं, बी ने उरलेले काम एकट्याने 42 दिवसात पूर्ण केले। म्हणजे 70 काम करायला बी ला 42 दिवस लागले। 42 दिवस बी ला 70 काम करायला लागले। मग पूर्ण काम 80 आहे, पूर्ण काम हे 80 आहे। मग 80 काम करायला किती दिवस? या ठिकाणी तिरकस गुणाकार जर केला तर 42 गुणिले 80 भागिले 70, शून्य गेला 7 1 7 7 7 42, 6 8 48 दिवस। म्हणजे पूर्ण काम करायला या ठिकाणी बी ला 48 दिवस लागतील। मग याला 80 दिवस लागतात पूर्ण काम करायला आणि बी ला 48 दिवस लागतात। मग या दोघांचा जर लसावी जर घेतला तर या ठिकाणी बघा, 80 एका 80, 80 दुने 160, 80 त्रिक 240, यांचा लसावी येईल 240 आणि 240 ला जर आपण 80 ने जर भाग दिला तर 8 त्रिक 24, 3 च्या गतीने काम करेल तो। 48 ने जर 240 ला भाग दिला तर 48 पंचे म्हणजे या ठिकाणी 5 च्या गतीने काम करेल। मग दोन्ही मिळून गती येईल 8 पेढे खाण्याची गती येईल, 8 ची क्षमता कामाची येईल एका दिवसाची। तर काम करायचं आहे 240, मग 240 भागिले 8, 8 1 8, 8 त्रिक 24। तर एकूण ए व बी यांना दोघांना मिळून या ठिकाणी 30 दिवस काम करण्यासाठी लागतील। जय जवान जय किसान।